कोण्या प्रसंगी कोणाला निरोपण केला त्याचा प्रकरणवश आता आपण आतेवाईंच्या मुखातून या ठिकाणी श्रवण केला। शिंगणापूर तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती या ठिकाणी कोंडेश्वराच्या मंदिरामध्ये देव स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आहेत आणि शिंगणापूरचे सद्ग्रस्त घाटे हरिभट्ट यांना निमित्त करून हा कुकडेचा दृष्टांत स्वामींनी निरूपण केलेला आहे की परमेश्वरापासून 4 प्रकारचे वेद जीवाला लागतात। जीवाला म्हणजे याच्यात मनुष्यही आले, पशु आले आणि पक्षीही आले। 4ही खाणीतल्या जीवाला परमेश्वराच्या पासून वेद निर्माण होतो 4 प्रकारे। एक तर आहे स्थानवेद, म्हणजे ज्या ठिकाणी परमेश्वर बसले त्या ठिकाणाकडे नुसतं गेलो तरी तिथल्या स्थानामुळे वेद निर्माण होतो। जसं की सेंदूरजनीचे ब्राह्मण किंवा सेंदूरजनीचे मासोपवासिनी किंवा रामटेक भोगराम ज्या ओट्यावर देव बसले होते त्या ओट्यावर देव तो पुजारी आपलं जे आराध्य दैवत त्याला पूजा द्रव्य परियेळ घेऊन चाललेला आहे आणि स्वामींकडे जसं पाहिलं ती आराध्य दैवताला जे पूजा पुरस्कार करायचा आहे, जे पूजा द्रव्य आहे, जे मुख्य दैवत आहे त्याला घेऊन, पण जसं स्वामींना पाहिलं त्यांनी, पूर्वीच्या काळी प्रत्येक मंदिराला सोंडी होत्या, म्हणजे प्रवेशद्वार ज्याला आपण म्हणतो, त्या प्रवेशद्वाराच्या सोंडीवर देव बसलेले होते रामटेकला। आणि त्या मंदिराचा पुजारी भोपा त्याने देवाला पाहिलं। आता जे तो त्याच्या आराध्य दैवताला घेऊन चाललेलं पूजा द्रव्य आहे ते सर्व स्वामींना पाहिल्याबरोबर त्यांनी सर्व ते स्वामींच्या ठिकाणी अर्पण केलं। ते सर्व पूजा द्रव्य फळं असतील, सुपारी असेल, पान असेल, विडा असेल, द्रव्य असतील, सर्वज्ञ स्वामींना अर्पण केलं। म्हणजे आणि नंतर स्वामी तिथून निघून गेले माणसाला। नंतर तो दररोज स्वामी निघून गेल्यानंतर ज्या ठिकाणी स्वामी बसलेले होते, ज्या ओट्यावर, ज्या ठिकाणी तो वेदला, त्या ओट्याला तो दररोज त्या ठिकाणी नमस्कार करायचा, तिथे सर्व विधी करायचा, मग आपल्या दैवताकडे जायचं। ही एक दिवशी एका ब्राह्मणांनी हे पाहिलं की इथं कोणीच नाहीये आणि हा पुजारी इथे सगळे पूजा द्रव्य अर्पण करतोय, हा काय चमत्कार आहे। म्हणून त्या ब्राह्मणाने त्या पुजाऱ्याला विचारलं की बाबा तू असं का करतोयस? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की चांपे गौर वर्णा जान बाहू उंच कपाळ लंब कर्ण, स्वामींच्या मूर्तीचं, श्रीमूर्तीचं ते पुजाऱ्याने वर्णन केलं आणि जसं वर्णन केलं तसं त्या ब्राह्मणाला वेद निर्माण झाला। म्हणजे त्या पुजाऱ्याला स्थानामुळे वेद निर्माण झाला आणि त्या ब्राह्मणाला स्वामींच्या श्रीमूर्तीचं वर्णन केलं म्हणून त्याला वेद निर्माण झाला। म्हणजे स्थानवेद, मूर्तिवेद, जसे की आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या श्रीमूर्तीला पाहून सर्व पशु पक्षी जलचर झाड लता गुलमे नर नारी सर्वच वेधत होते श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या श्रीमूर्तीला पाहून। ती एवढी लावण्य दीप्ती सौंदर्याचा तो पुतळा आहे। तसं आमच्या स्वामींना पाहून सुद्धा जे विरोधक आहेत, ज्यांच्या मनामध्ये परमेश्वर स्वामींच्या बद्दल असूया आहे, ते सुद्धा परमेश्वराचं नाव घेतल्याबरोबर ते सुद्धा वेधले जात होते। त्यासाठी पैठणचं उदाहरण आहे वामनाचार्यांचं, की त्यांचे सर्व शिष्य स्वामींच्या ठिकाणी येऊ लागले, स्वामींच्या भजन पूजनाला येऊ लागले। त्यावेळेला त्यांनी हे वाक्य वापरले, हे आमचा मार्ग उच्छेदित, की हे सगळे माझे शिष्य असताना स्वामींकडे चालले। किंवा आपले दादोसांचं उदाहरण घ्या, रामदेव दादोस जे स्वामींचे शिष्य आहेत आणि दादोसांनी ही शिष्य जेवढे आहेत, भट्ट असतील, आबाईसा असतील, महादाईसा असतील, उमाईसा असतील, या सर्वांना दादोसांनी स्वामींकडे आणलेलं आहे।
ते सर्व स्वामींच्याकडे वेधले गेले. स्वामींच्या बद्दल त्यांनाही आवडी निर्माण झाली. तिथे दादोसाला सुद्धा हा भाव निर्माण झाला की माझे सर्व शिष्य स्वामींनी चाळवले. म्हणजे श्रीमूर्तीचा तो वेद, मार्ग वेद, म्हणजे गुरुकुळाला पाहून, जिथे गुरुकुळ आहे, जिथे मार्ग आहे, साधनवंत आहेत, साधक आहेत, त्या सर्वांना पाहून आपल्याला सुद्धा त्या परमार्गाबद्दल, ईश्वराबद्दल आवडी निर्माण होते. जिथे गर्दी तिथे दर्दी, जिथे गर्दी तिथे दर्दी. त्या ठिकाणी चालले होणारा विधी, मार्गमेळेमध्ये होणारा विधी, त्या ठिकाणी देवदेवपूजा होत असेल, तिथे आरती होत असेल, तिथे प्रवचन होत असेल, आणि तो सर्व मॉप पाहून, ती सर्व गर्दी पाहून तुमच्यासारखा माझ्यासारखा साधक वेधल्या जातो, त्याला आवडी निर्माण होते. तर बाबा इथे काहीतरी खरंच आहे. तिसरा मार्गवेद, स्थानवेद, मूर्तिवेद आणि नामाचा वेद. नाव उच्चारल्याबरोबर, परमेश्वराचं नाव उच्चारल्याबरोबर, जसे आमचे आचार्य वेदले, नागदेवाचार्य परमेश्वराचं नाव उच्चारल्याबरोबर वेदले. श्री चांगदेव, आमच्यापासून आनंद होतो किंवा होतही नाही, परंतु श्री चांगदेवरापासून तर निश्चित आनंद होतोच होतो. हे म्हणल्याबरोबर दादोसांनी आचार्य जे दरोडेखोर आहेत, जे सप्तव्यसनाचे धांडळे आहेत, ते सुद्धा नाव ऐकल्याबरोबर वेधले. नामे वेद. तर 4 प्रकारे वेद आहे: नामवेद, मूर्तिवेद, स्थानवेद, मार्गवेद. म्हणून इथे दृष्टांत कुकडेचा देत असताना याच वेद कसा जीवाला संचारतो त्याचं इथं उदाहरण दिलेलं आहे. जीवासी वेदान वेद शक्ती ते थोनीच किंगा. जीवाला वेद म्हणजे आवडी. वेद शब्दाचा अर्थ आहे आवडी. आपण वेदतो की नाही, आणि वेदल्यानंतर काहीही करायची तयारी ठेवतो जीव. आपल्या आवडीसाठी सर्वस्व समर्पण करण्याची तयारी आपण ठेवतो, जे आपल्याला आवडतं ते पूर्ण करण्यासाठी. म्हणून ही आवडी परमेश्वर स्वतः जीवाला निर्माण करतात, वेद शक्तीचं संक्रमण करून. कारण परमेश्वराला कोणी पाहिलेलं नाही, परमेश्वराची अनुभूती कोणी घेतलेली नाही, परमेश्वराला कोणी जाणलेलं नाही, परंतु परमेश्वर स्वतः, मग या सृष्टीत परमेश्वर आहे हेच केवी जाणावे असं म्हटलेलं आहे महादाचे. तर युगान रूप परमेश्वर क्रीडती परकिंचित विलक्ष. युग व्यवस्थेला धरूनच परमेश्वर सुद्धा या सृष्टीमध्ये विहरण वर्तन करतात, परंतु मानवापेक्षा परमेश्वराचं वर्तन हे विलक्षण आहे, वेगळं आहे. आणि ते पाहूनच मनुष्य परमेश्वराकडे भेटतो, परमेश्वराकडे त्या जीवाला आवडी निर्माण होते. तसं वेद आणि वेद शक्ती म्हणजे आवडीची झाल्यानंतर, जसं बोध आणि बोध शक्ती. बोध म्हणजे ज्ञान, आणि बोध शक्ती म्हणजे जे ज्ञान झालंय आपल्याला त्याची परीक्षा करण्याची जी शक्ती आहे ते परमेश्वरापासूनच येते. तसं वेद आणि वेद शक्ती. आवडी निर्माण झाली, परंतु आवडी निर्माण झाल्यानंतर ती आवडी चिरकाळ टिकावी, ती कायमस्वरूपी राहावी, याबद्दलची ज्या लीळा क्रीडा आहेत त्या परमेश्वर जीवाला स्वतः त्या ठिकाणी करतात. म्हणून वेद आणि वेद शक्ती या दोन्ही परमेश्वरापासून जीवाला प्राप्त होतात. हा दृष्टांतात आपण पाहिलेला आहे. कुकडी असे म्हणजे कोंबडी, तो दृष्टांताचं वर्णन इथे ऐकलंय आपण. त्याचं द्राष्टांतिक मी आता घेतोय. तैसे ते अंडी घाली पिले होते तयासी पाखवा दे, अमृत कळा असे ते संचरे तया तो ती वाढते. पिलं तैसे हा झाला कोंबड्याचा दृष्टांत. ते पिलं कसे वाढतात, ते आपल्या पंखाखाली कसे ते अंडी उभवते, मग ते पिलं कसे वाढतात हे झालं. त्याचा मूळ भावार्थ काय आहे दृष्टांत देण्यामागचा, तर त्याचा आता एक द्राष्टांतिकामध्ये त्याचा हेतू इथे स्पष्ट केला. तैसे परमेश्वराची स्पर्शात, जसं त्या कोंबडीच्या स्पर्शामुळे ते अंडे उपतात आणि त्याच्यातून पिलं बाहेर येतात, तसं तैसे परमेश्वराच्या स्पर्शात एका वेद संचरती. परमेश्वराचा नुसता स्पर्श जरी झाला जीवाला, तर त्या जीवाला परमेश्वराबद्दलची आवडी निर्माण होते. त्यासाठी उदाहरणं दिले. मग
जैसे गोपाळासी, गरुडे घोड्यासी, काकोसासी, विष्णू भट्टासी, 4 उदाहरणं दिलेत. तर एक एक चरित्र याच्या संदर्भातलं विवेचन करतो. गोपाळासी, आमचे स्वामी एकांकामध्ये एकटेच परिभ्रमण करतायत. स्वामी एकटेच आहेत आणि राहेर नांदेड या परिसरामध्ये स्वामींचं परिभ्रमण आहे. स्वामींचं परिभ्रमण चालू आहे. याच्या परिभ्रमणामध्ये स्वामी गोपाळ चावडी म्हणजे आजचं लिमगाव त्या ठिकाणी देव आलेले आहेत आणि त्या ठिकाणी गुराखी आहेत. एक 5-25 गुराखी एकत्र जमा झालेले आहेत. आणि जसं त्यांनी स्वामींना पाहिलं, ते गुरं चारण्यासाठी तिथे एकत्र आहेत. जसं स्वामींना त्या मुलांनी पाहिलं, लहान मुलांनी, आणि स्वामींची ती वेदवंती सौंदर्यवती मूर्ती पाहून ते मुलं सुद्धा आकर्षित झाले, स्वामींकडे आकर्षित झाले. लहान मुलाचा तो स्थायी स्वभाव आहे किंवा तुमचा माझा सुद्धा तो स्वभाव आहे. एखादा व्यक्ती आपल्यापेक्षा वेगळा भिन्न दिसत असेल तर इथं बसले सुद्धा एखाद्याच्या अंगावर जर खूप वेगळी साडी असेल, खूप वेगळं काहीतरी तिकडे आपला जीव वेधतो, आपण सगळं सोडून त्याच्याकडे पाहतो. तसं स्वामींची श्री मूर्त पाहुणे सगळे गोपाळ जे आहेत, गुरं चारणारे गुराखी, हे सर्व स्वामींकडे वेधले आणि ते स्वामींना विनंती करतायत त्या ठिकाणी की जी आता स्वामी त्यांच्या सगळ्यात मोठे वयाने, हे सगळे लहान मुलं आहेत 10-12 वर्षाचे आतले, आणि स्वामी 25-27 वयाचे आहेत प्रवचनात. तर त्या मुलांनी स्वामींना विनंती केली की तुम्ही आमच्यामध्ये खेळा, तुम्ही आमच्या सोबत खेळा. आता कुठलाही लहान मुलगा मोठ्या माणसाला कधीच म्हणणार नाही तुम्ही आमच्या सोबत खेळा, उलटा मोठ्या माणसातून तो लांब निघून जाईल खेळण्यासाठी. परंतु इथे वेगळं चित्र आहे. मुलं स्वामींकडे वेधलेत, स्वामींच्या श्रीमूर्तीला पाहून वेधलेत, त्याच्या स्वरूपाला पाहून वेधलेत, त्या लावण्य श्रीमूर्तीला पाहून वेधलेत. म्हणून मुलं स्वामींना आग्रह करतात तुम्ही आमच्या सोबत खेळ खेळा. पोतकांत खेळ, मग तिथे रानभेरीचा खेळ खेळायला सुरुवात झाली, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये कुरघोडी म्हणतो. म्हणजे पाठीवर बसायचं, ज्याच्यावर राज्य आलं त्याच्या पाठीवर बसायचं आणि ते आपले पाय खाली जमिनीला टेकू द्यायचे नाही, पाय जमिनीला टेकू द्यायचे नाही, तोपर्यंत आपण त्याच्या पाठीवर बसायचं. असा तो रानभेरीचा खेळ सुरू झाला. आता ज्याच्यावर डाव आलता त्याच्या पाठीवर स्वामी बसले. बसल्यानंतर आता कुठलाही व्यक्ती असेल, किती वेळ सहन करू शकतो आपण? कोणी जर आपल्या पाठीवर बसलं तर 2 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटं आपणच म्हणतो अरे उतर आता, पुन्हा आपण घोडी करून त्याला पुन्हा बसू. पण तू सलग आपल्या पाठीवर 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं आपण कोणाला बसू देणार नाही. पण तो ज्याच्या पाठीवर स्वामी बसलेत, तो जो आहे गोपाळ गुराखी मुलगा, त्याला असं वाटतं की स्वामी माझ्या पाठीवरून उतरूच नाहीत, स्वामींनी माझ्या पाठीवरून उतरूच नाही, अशी त्या गुराखेची इच्छा आहे. आणि तो म्हणतो नाही, अजून तुम्ही माझ्या पाठीवर बसा, माझ्या पाठीवरून तुम्ही उतरू नका. आणि मुद्दाम डाव आपल्या अंगावर घेत आहेत, मुद्दाम मुलं ते. असा पद्धतीचा 2-2.5-3 तास परमेश्वराने त्या मुलांसोबत त्या ठिकाणी खेळ क्रीडा केलेली आहे. म्हणजे मुळात सांगण्याचा मतितार्थ की परमेश्वराचं दर्शन होणं दुर्लभ आणि त्यानंतर परमेश्वराचा स्पर्श होणं त्याही पेक्षा दुर्लभ. कुठलाही एक असामान्य व्यक्ती जरी असेल तर आपल्याला जर त्यांच्या जवळ जायचं म्हणलं तर किती कसरत करावी लागते. आजच्या आपण धकाधकी जीवनात आपण पाहतो, एखादा उपाधवंत जर व्यक्ती असेल, समाज मान्य, त्याच्या जवळ जायचं म्हणलं तर आपल्याला किती रेटारेटी करावी लागते. त्याच्याशिवाय आपल्याला त्याच्याजवळ पोहोचता येत नाही, आपल्याला भेटही देत नाही, सेवकही जाऊ देत नाही तिथं उभे असलेले. आता इथं हा साक्षात जगन्नियंता आहे, जगन्नियंता परमेश्वर आहे, सर्वसृष्टीचा चालक मालक आहे. आता तो आपल्या पाठीवर बसावा आणि परमेश्वराने त्या मुलाच्या पाठीवर बसावं, एवढं पूर्वसंचित त्या जीवाचं
असल्याशिवाय हे घडणं शक्य नाही. परमेश्वराने यावं आणि भेट द्यावं, परमेश्वराने आपल्या पाठीवर बसावं, याच्यासाठी खूप जन्माचं पुण्य संचित असावं लागतं. त्यासाठी ही सतत जे दुःख सांगितलं जीवाला परमेश्वराने, चतुर्वेद दुःख, निर्वेद, अनुताप, अनुशोचार्थ, सतत ही इच्छा पाहिजे आपल्या मनामध्ये. परमेश्वरा साधन दाता, सर्व काही जीवनामध्ये प्राप्त झालं रे बाबा. मी माझ्या व्यवहार कुशलतेने, माझ्या बुद्धी सामर्थ्याने, व्यवहार कुशलतेने किंवा अनेकांच्या मदतीने मी माझ्या जीवनामध्ये ज्याचा आत्मविकास म्हणतो, मी माझा भौतिक विकास मी केलाय. सर्व गोष्टी मला साध्य झाल्या, या जीवनात ज्या पाहिजे त्या सर्व गोष्टी मला मिळाल्या. परंतु तू सांगितलेल्या सिद्धांताप्रमाणे हे सर्व नाशिवंत आहे. हे सर्व असूनही मला हे सर्व सोडावं लागणार आहे. माझ्याकडे सर्व असल्यानंतरही उपाधी असू द्या, पद असू द्या, पैसा असू द्या, प्रतिष्ठा असू द्या, नोकर चाकर असू द्या, सगळं असू द्या, एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे. परंतु रिकाम्या हाताने परमेश्वरा तू भेटला नाहीस. या जीवनातलं बाकीचं सर्व भेटलं, नाशिवंत सगळ्या गोष्टी भेटल्या, इथल्या उपभोगाच्या विषय भोगाच्या सगळ्या गोष्टी साध्य केल्या मी. परंतु ज्याच्यासाठी म्हणून मी आलो, मनुष्य देह घेऊन जन्माला आलो, या मनुष्य देहाचं सार्थक ज्याच्यामध्ये आहे ते परमेश्वरा तुझी भक्ती, तुझं पूजन, तुझं अध्ययन, तुझी सेवा, तुझं दास्य, तुझं दर्शन स्पर्शन मला जीवनात घडलं नाही. मी लौकिक जीवनामध्ये पाहिजे तेवढं सगळं केलेलं आहे, त्यासाठी मी माझा जन्म पूर्ण खर्ची केलेला आहे. परंतु तुझ्यासाठी म्हणून मी काही करू शकलो नाही. ही जर दुःख तुम्ही मनामध्ये तुमच्या असेल, सतत पोळ असेल, या वारीचा दुःख जर पोळ असेल हृदयामध्ये, तरच ही कणव परमेश्वराला पुरते उरते. आणि परमेश्वराच्या साधनाबद्दल जर ती तेवढी आवडी असेल, परमेश्वराचा साधनवंत आहे, भिक्षुक आहे, वासनिक आहे, नामधारक आहे, बोधवंत आहे, ज्ञानी आहे, अनुसरलंय, त्यांचं जर सेवा भजन पूजन आपल्याला घडत असेल, हा साक्षात परमेश्वर तर नाही, तो अधिकार मी जोडलेला नाहीये. आता साक्षात परमेश्वर नाहीये आपल्या समोर, पण तो परमेश्वराने विहिलेलं साधन आपल्या समोर आहे. तर त्या दृष्टिकोनातून जसं एकलव्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा बनवला आणि साक्षात मला गुरु धनुर्विद्या शिकवतायत, हा भाव ठेवून त्याने धनुर्विद्या आत्मसात केली आणि त्याला ती धनुर्विद्या प्राप्त झाली. म्हणजे तितकी तन्मयता, तितकी तद्रूपता, तितका तादात्म्य आपलं जर होत असेल परमेश्वराच्या साधनाबद्दल, जे साधन आता इथं उपलब्ध आहे, मला यांच्याच ठिकाणी मला घडलं पाहिजे, सेवा घडली पाहिजे, भजन घडलं पाहिजे, पूजन घडलं पाहिजे, अर्चन घडलं पाहिजे, हा भाव जर असेल, मार्गाच्या ठिकाणी मला भजन पूजन घडलं पाहिजे, अधिकरणाच्या ठिकाणी मला भजन पूजन घडलं पाहिजे, ही जर भाव असेल तर हा एक दिवस हा अधिकार उदयाला येतो. ही तळमळता जर असेल तुमच्या माझ्यामध्ये, तर ही गोष्ट त्या अनुषंगाने आपल्या उदयाला येईल. पण काहीच वाटत नसेल आपल्याला, आपण आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये रममान असो, कारण जसं जे कर्म करसाल तुम्ही, ते कर्म त्या वारीला जाईल, ते त्याच्यामध्ये व्यय होईल त्याचा, ते ईश्वराकडे येणार नाही. तुम्ही खूप समाजसेवक आहात, तुम्ही खूप प्राणीमात्राची सेवा करताय. जिथे समजा दुष्काळ पडलाय, प्राण्यांसाठी वैरणी, पाळण्यासाठी त्या ठिकाणी हिरवा चारा तुम्ही नेला, प्राण्यांना प्यायसाठी ओहळ बांधले, किंवा जे कोणी असतील त्या वारीचं ते पुण्य तिकडे. परंतु शेवटी ईश्वरासाठी काय, परमेश्वरासाठी काय? समाजसेवा एक वेगळा पार्ट आहे, ते समाजामध्ये एक व्यवहार म्हणून आपण ते काम करतो, तो पार्ट वेगळा आहे. पण देवासाठी आपण काय केलं? परमेश्वरांना भेटावा, परमेश्वराने मला जवळ करावं, परमेश्वराने माझं गाऱ्हाणं ऐकावं, यासाठी आपण काय केलं, हा एक वेगळा मुद्दा आहे. ते तर करणं सोबतच परमेश्वर प्राप्ती कशी होईल, परमेश्वर कसा भेटेल, याचं दुःख जर असेल तरच हा योग येईल. जसं की परमेश्वर स्वतःहून इथे आलेत, स्वतःहून आलेत या गोपाळामध्ये, आणि आपल्या पाठीवर, त्या मुलांच्या पाठीवर देव बसतायत, आणि त्यांना परमेश्वराच्या त्या बसण्याचा आनंद त्या गोपाळांना होतोय. म्हणजे कुठेतरी हे मागच्या जन्माची पूर्व सुकृत जोड त्या मुलांनी जोडलेली आहे. म्हणून परमेश्वर स्वतःही गेलाय आणि त्या मुलांना आपल्या स्वरूपाच्या, आपल्या स्पर्शाचा आनंद. हा दृष्टांत काय? परमेश्वर चतुप्रकारे वेद संचरती, द्रक स्पर्श आलापांतकरण,
4 प्रकाराने. द्रक म्हणजे दृष्टीद्वारा, स्पर्श प्रत्यक्ष, आलाप म्हणजे आवाज, आवाज देऊन, आणि अंतःकरण म्हणजे परमेश्वर. जसं आपण म्हणतो, अनेक वेळा उदाहरण देतो की बाईसेला प्रेमदान देण्यासाठी स्वामींनी 10 महिने आधी मेकरला राहून त्याचं त्या बाईसाचं चिंतन केलं. जिला प्रेमदान द्यायचंय तिच्या ठिकाणची अयोग्यता नाशण्यासाठी, त्रिविध दोष नाशण्यासाठी परमेश्वराने त्या जीवाचं चिंतन केलं, मग प्रेमदान दिलं. तसं परमेश्वर भक्ताला अंतःकरणामध्ये आठवतात. जसं अनेक उदाहरणं पाहतो आपण. आता की जसं आऊसा अनेक वेळा रुसून गेली, सराला भेटला गेली, आणि जसं देवाचं नाव उच्चारलं, अरे माझी चक्रस्वामी, रात्रभर तिला चैन नाहीये, रात्रभर तळमळतीये, आणि ती देवाच्या भेटीला नाही गेली, पण जीवाच्या ठिकाणी आहंत आहे, मी कशी जाऊ. परमेश्वर म्हणतात भक्तांना, आज आऊसा ते सामोरे जाई. परमेश्वर तिचं चिंतन करतायत त्या ठिकाणी भक्ताचं. लक्षात घ्या, परमेश्वर जीवाला आठवत आहे, तितका अधिकार जोडलेला असेल. मग द्रक, स्पर्श, आलाप, अंतःकरण 4 पद्धतीने परमेश्वराचा वेद जीवाला लागतो. आणि हा आपण दृष्टांत पाहतो, हा स्पर्शाचा आहे. परमेश्वराच्या स्पर्शाने जीवाला कसा वेद निर्माण होतो, कशी आवडी निर्माण होते, त्या अनुषंगाचा हा दृष्टांत आहे. म्हणून हे सांगताना जसे गोपाळाशी त्या मुलाला वाटायचं की आपल्या पाठीवरून देव उतरलाच नाही पाहिजे, आणि मग नंतर देवाने सर्वांचे तो ज्या काही शिदोरी आहे ती सर्व शिदोरी एकत्र केली, गोपाळ काला केला, आणि सर्वांनी एकत्र बसून स्वामींसह सर्वांनी त्या ठिकाणी नंतर भोजन केलेलं आहे. आणि देव तिथून नाळेश्वरला गेले. गुरुदेव, त्याला नाळेश्वरला होतात गुरुदेव, गुरुवांचा देव, त्या ठिकाणचा जो पुजारी. आणि तो जो ब्राह्मण आलेला द्राविड देशीचा, हे मुलं नंतर स्वामी निघून गेल्यानंतर हे मुलं एकमेकात खेळतायत, आणि ज्याच्या पाठीवर देव बसलेले होते तो मुलगा म्हणायचा की मला खूप आनंद प्राप्त झाला, मला खूप स्थित्यानंद प्राप्त झाला, मला खूप आनंद, स्थित्यानंद. तो ब्राह्मण म्हणतो की हे गुराखी, त्या काळामध्ये ब्राह्मण सोडून कोणाला शिकण्याचा अधिकार नाही, 3 वर्णातल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नाही, क्षत्रिय वैश्य शूद्र यांना हातामध्ये धर्मग्रंथ घेण्याचा अधिकार नाही, संस्कृत पढण्याचा अधिकार नाही. आणि हा स्थित्यानंद शब्द हे मुलं उच्चारतात कसे, यांना आनंद हा शब्द येतो कुठून. म्हणून ते त्यांच्याजवळ गेले आणि मग ते सांगू लागले की हा स्थित्यानंद होतो म्हणजे काय नेमकं तुम्हाला होतंय. त्यांनी सांगितलं की असे पुरुष ते अशा वर्णनाचे, अशा रंगाचे, अशा वर्ण असे सुंदर, आणि ते आमच्या पाठीवर बसले, ते बसले की आम्हाला तो आनंद व्हायचा. मग त्यांनी विचारलं कोणीकडे गेले, मग त्यांनी सांगितलं की इकडे गेले. म्हणून तो ब्राह्मण देवाला शोधत ते गुरुदेव म्हणजेच नाळेश्वरला तिथे पोहोचला. देव त्या ठिकाणी बसलेले होते, आणि तो ब्राह्मणही देवाकडे, आमच्या स्वामींकडे वेधला, तो ब्राह्मणही वेधला. त्या अनुषंगाचं हा एक उदाहरण इथं दिलं. दुसरं, गरुडा घोडेयासी, स्वामींचं परिभ्रमण आहे, ही सुद्धा चरित्र पूर्वार्धातलंच आहे. आणि रामधरणा जो आहे आळसपूरचा राजा, त्यांनी स्वामींना विनंती करून आपल्या राजमहालामध्ये नेलेले चरित्र खूप मोठे. फक्त आपण या एवढ्या वाक्याशी एकनिष्ठ आहोत, एवढंच मी सांगतोय. स्वामींना तो आपल्या राजमहालामध्ये घेऊन गेलेला आहे हा रामधरणा. आणि त्याने स्वामींच्या सेवेमध्ये 10 सेवक दिलेले आहेत. स्वामींच्या सेवेसाठी 10 सेवक वेगवेगळ्या विषयाचे, त्यांच्याकडे वेगवेगळे कामं नेमलेले असे 10 सेवक. आणि हा घोडा स्वामींना फिरण्यासाठी म्हणून दिलेला आहे, गरुडा घोडा. गरुड घोडा म्हणजे गरुडाला जसा वेग आहे, एका क्षणामध्ये ते आकाशामध्ये इतकं उंच भरारी घेतं, आणि तितक्याच वेगाने गरुड जमिनीवर येतो, त्याच वेगाने. तसा तो वेग असलेला घोडा म्हणून त्याला गरुड घोडा म्हटलंय. वास्तविक गरुड घोडा म्हणजे गरुडासारखा ज्याचा वेग आहे, ज्याच्यामध्ये इतकी चपळता आहे, म्हणून त्या घोड्याचं नाव ठेवलं गरुड घोडा. आणि त्या घोड्यावर देव बसल्यानंतर त्या घोड्याला स्थिती व्हायची. देव स्वामी त्या घोड्यावर बसून गेले, आणि स्वामी बाकीच्या क्रियाकर्माला गेले, तोपर्यंत घोडा त्या स्थिती सुखामध्येच आहे.
आणि देव पुन्हा आले आणि पुन्हा त्याच्यावर बसले. जेव्हा तो पुन्हा स्वामीला जेव्हा त्यांनी राजमालामध्ये आणून सोडले तेव्हा त्याचं ते त्याला जी दिलेला आनंद आहे परमेश्वराच्या स्वरूपाचा तो आनंद त्या ठिकाणी नंतर संपलेला आहे. म्हणून इथे ते उदाहरण दिलेले गरुडा घोडे असे परमेश्वराच्या स्पर्शामुळे त्या घोड्यालाही तोच आनंद प्राप्त झाला की जसं परमेश्वराकडून स्थिती सुख स्थित्यानंदाचं सुख. म्हणजे मी अनेक वेळा सांगितले तुम्हाला की अष्टौ देवयोनी देवतेपासून स्वर्गापर्यंतच्या 72 कोटी जेवढे देवता आहेत त्या देवतांचं जे सुखाचं परिमाण आहे तितकं सुख जीवाला स्थिती सुखामध्ये प्राप्त होतं. तितका आनंद जीवाला उपभोगायला मिळतो. म्हणजे 72 कोटी देवतेकडून जे सुख मिळतं ते सुख त्या तितका काळ जीवाला उपभोगायला मिळतं. ते घोड्याला पण मिळालेलं आहे. काकोसाशी आता दादोस स्वामींपासून गेल्यानंतर बीडला स्वामींचं त्यांनी पौत केलं आणि पवित्र पर्व केल्यानंतर दादोस आपल्या स्वस्थळी विदर्भामध्ये निघून गेले आपल्या गावी वडनेर भोजनच्या जवळ. तेव्हापासून स्वामींची दादोसांची भेट नाहीये. म्हणून दादोस स्वामींच्या भेटीसाठी म्हणून निघालेले आहेत. समोर आले तर मग ही एलाईस आहे, रत्नमाणिक आहे, आमाईस आहे, या तिघी आहेत. पुढे आल्यानंतर मग महादाईसा आणि उमाईसा यांची पण भेट झाली. असं वाढत वाढत गेली ती त्यांची संख्या या सर्वांची. आणि आता त्यांनी श्रीप्रभू बाबांना विचारलं तर आम्हाला स्वामींच्या भेटीला जायचंय तर स्वामींची भेट कुठे होईल, आम्ही तर काही जाणत नाही, देव कुठे आहेत. श्रीप्रभू बाबांनाच विचारलं स्वामी कुठे भेटतील. मग श्रीप्रभू बाबांनी त्यांना ती खूण सांगितलेली आहे कुठे देव भेटतील त्याची. आणि त्या शोधामध्ये हे सर्व निघाले विदर्भात देवाचा शोध घेत घेत. तिथे देव भेटावेत म्हणून त्या भेटीच्या आवेगाने हे सगळं भक्तजन स्वामींना शोधत निघाले. आणि शोधत शोधत जे पहिलं आहे वाघळी त्या ठिकाणी त्याच्या अगोदर कनरडे आहे, हातनूर आहे, वेरूळ आहे. इथून देवाचा शोध घ्यायला सुरुवात केली. वेरूळला गेलो चांगला आत्ताच देव हातूरला गेले, हातूरला जाऊन चौकशी केली आत्ताच देव कन्नडला गेले, कन्नडला चौकशी केली त्यांनी सांगितलं आत्ताच देव सायगावांना गेले. तिथे चौकशी केली सांगितलं नाही आत्ताच कानडे भालू गावाशी भेटतील असं श्रीप्रभू बाबांनी भक्तजनाला सांगितलं होतं. देव कुठे भेटतील, कानडे भालूगाव, कनरडे म्हणजे कनाशी. आता जीवाला त्यांना तो भाव कळाला नाही. शोध वाघळीला सायगावून देव सगळे भक्तजन वाघळीला गेले. आणि तिथे गेल्यानंतर सर्वांनी हा मनाशी दृढ निश्चय केला की जोपर्यंत आता देवाचं दर्शन होणार नाही तोपर्यंत पाण्याचा घोट सुद्धा घ्यायचा नाही, अन्नाचा कणही घ्यायचा नाही, कुठल्याच पद्धतीचं अंगावर स्नान करायचं नाही, वस्त्र न्यायचं नाही, पाय चपला घालायचं नाही जोपर्यंत देव भेटत नाही. असा निश्चय करून तिथून सर्व भक्तजन निघाले आणि कनाशीला पोहोचले. आणि तिथे ब्राह्मणाच्या शेतामध्ये देवाची या सर्वांची भेट झालेली. हा जो काकोश नावाचा भक्त आहे जेव्हा देवाजवळ गेला देवाचा जसा स्पर्श झाला तसा तो देवाकडे वेधला. काकोशाला भेटल्याच स्पर्श झाल्याबरोबर म्हणून ते काकोशाचं उदाहरण दिलं. स्पर्शात काकोश कसे वेधले त्याचं हे उदाहरण दिलं. आणि विष्णू भट्टासी हेच घाटे हरिभट्ट यांना सुद्धा स्वामींचा स्पर्श झाल्याबरोबर ते सुद्धा वेधले. आजचं चरित्र गेलं ते शिंगणापूरचं. म्हणजे परमेश्वराच्या स्पर्शामुळे जीवाला वेद निर्माण होतो, आवडी निर्माण होते. 4 वेदापैकी दृक्स्पर्श आला. स्पर्श जे आहे या स्पर्शामुळे परमेश्वराचा वेद जीवाला लागतो. आणि 4 प्रकाराने वेद जीवाला लागतो. नामवेद, मूर्तिवेद, मार्गवेद, स्थानवेद. असे इथे आपण आता थांबलेले मूळ दृष्टांत कुठे आहे पुढे आहे. अजून मूळ दृष्टांताला आपण सुरुवात केलेली
नाही. पुढे ऐकायचंय की थांबायचंय? त्या बाईंना जायचंय.